मी रवींद्र माणिकराव मेटकर, राहणार मसला, बडनेरा, अमरावती. आज मी शेतीसोबतच कुक्कुटपालन हा पण व्यवसाय करतो. मी माझ्या व्यवसायाची सुरुवात 1985मध्ये 100 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती आणि आज माझ्याकडे 1,40,000 पक्षी आहे. सोबतच 35 एकर ही ओलिताची शेती पण आहे. माझ्या शेतीमध्ये मी पूर्ण शेती माझी बागायती आहे आणि त्यामध्ये फळबागाची पण लागवड केलेली आहे. मी 1995मध्ये मी 1 एकर शेत घेऊन 3,000 ब्रॉयलरचा फार्म सुरू केला होता. तर त्यामध्ये परंतु महानगरपालिका अमरावतीच्या मालमत्ता कर आकारणीमुळे सदर पोल्ट्री फार्म मला बंद करावा लागला व गावाबाहेर 3 एकर शेत पुन्हा घेऊन 3,000 पक्ष्यावर पुन्हा मला सुरुवात करावी लागली. नंतर 5,000 पक्षीपर्यंत असे करून मी 8,000 पक्ष्यांपर्यंत ब्रॉयलर फार्म सुरू केला. 2006पर्यंत व्यवसाय चांगला सुरू होता. 2006मध्ये बर्ड फ्लूमुळे खूप नुकसान झाले. त्यानंतर 2008मध्ये मी ब्रॉयलर फार्म बंद करून अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा लेअर फार्म 20,000 पक्ष्यापासून सुरू केला. करिता मी बँक ऑफ इंडियाकडून 25 लाख रुपयाचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाने मागे पडून पाहावे लागले नाही. दरवर्षी त्या व्यवसायाच्या उत्पन्नातून मी 10,000 पक्ष्यांची वाढ घेत आज माझ्याकडे 80,000 अंडी देणारे आणि ग्रोअर आणि ब्रूडर मिळून 1,40,000 पक्षी आहे. मी स्वतः फीड तयार करत आहो. त्यामुळे मला बाहेरून कमी किमतीत चांगले फीड मिळते. त्यामुळे माझ्या पक्ष्यांचे आरोग्य पण चांगले राहून अंडी उत्पादनात जास्त प्रमाणात मिळत आहे. सद्यस्थितीत माझ्याकडे 45 व्यक्ती कामाला आहे, कायमस्वरूपी कामाला आहे. रोज मला 13 टन कोंबडीचं खाद्य जे पोल्ट्री फीड लागते त्याचा अंदाजे खर्च रोज माझा 2 लाख रुपये पोल्ट्री फीडवर खर्च होतो. अंड्याची लागत किंमत 3 रुपये प्रति अंडे आहे आणि आजचा बाजारभाव हा 5 रुपये प्रति नगाचा आहे. मी व माझा परिवार पूर्णतः पोल्ट्री आणि शेतीवरच अवलंबून आहो. आमच्या संपूर्ण दिवसाची सुरुवात सकाळी 7 वाजतापासूनच होते. आम्ही सकाळी 7 वाजता आमच्या शेतामध्ये पोहोचून जातो. माझ्याकडे वर्षाला सरासरी मी 10 लाख रुपयाचं कोंबडीचं खत पण विकतो आणि माझ्या शेतामध्ये मी कोंबडी खताशिवाय दुसरं कोणतंही खत टाकत नाही. माझ्याकडे 400 संत्रा आहे, 100 मोसंबी आहे, 200 नारळाचे मी प्रायोगिक तत्त्वावर 200 नारळाच्या 2 एकरमध्ये सलग नारळ लावलेला आहे आणि तो नारळाला आता नारळ पण येऊन राहिलेले आहे. नारळामध्ये मी 100 सुपारीचे झाडं लावलेले आहे. तिला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय एकदम चांगला आहे. कारण की या व्यवसायात कसं आहे, बाकी व्यवसायापेक्षा हा बंदिस्त असल्यामुळे लेबरचा थोडासा कमी पण असला तर माणूस स्वतः करू शकतो. बाकी व्यवसायामध्ये कसं आहे, गोट फार्म, डेअरी फार्म याच्यामध्ये लेबर जास्त लागतात. पोल्ट्रीमध्ये कसं आहे, लेबर मिळाला नाही तरी आपण स्वतःही कोंबड्याचं चारा पाणी करू शकतो. आणि कोंबड्याची मागणी, अंड्याची, मांसाची मागणी खूप आहे. लोक कसं आहे, 150 रुपये किलोमध्ये चिकन मिळाल्यावर 400 रुपयाचं मटण घेत नाही. त्यामुळं चिकनची मागणी खूप आहे. आणि आपण जर ब्रॉयलर फार्मही हे केला, 5,000 बर्डचा पण फार्म ठेवला तर आपल्याला 60-70 हजार रुपये 2 महिन्यामध्ये कमीत कमी मिळतात. माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडे 1.5 लाख कोंबड्या आहे. 45 ते 50 लोक कामाला आहे. कायमस्वरूपी त्यांना म्हणजे बाया मिळतात पण माणसं मिळत नाही. आम्हाला ही समस्या आहे शेतीसोबत. आणि मी पोल्ट्री फार्मर असल्यामुळं माझं पूर्ण वेळ पोल्ट्री फार्मवर जात असल्यामुळे माझं शेतीकडे जास्त लक्ष राहते. सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत पोल्ट्रीवरच राहतो. धन्यवाद सर. तुमच्या लक्षात आलं असेल, शेतकऱ्याची भाषा शेतीतली असते. त्याचं बोलणं, त्याचा संवाद आपण कामात वाघ असतो. हाडाच्या शेतकरी बोलायला कमी पडतात. तुमचं आमची सगळ्यांचीच ही कथा असते. सरांची पोल्ट्रीचा आवाका सरांनी सांगितलं किती मोठा आहे. नारळ आहे, सुपारी आहे आणि हे कुठं आहे, विदर्भामध्ये आहे. म्हणजे विदर्भातसुद्धा कोकणाच्या तोडीस तोड नारळ आणि सुपारी असेल किंवा उत्कृष्ट पोल्ट्री उत्पादन असेल. सरांची यशोगाथा अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. मला वाटतं नुकतीच ॲग्रोनला पण सर येऊन गेलेले आहे. मी कर्णजी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव कथन करावं. सर तिथून बसून बोललात तरी चालेल, काही हरकत नाही.
मी रियाज शेख सरदार कन्नोजे, राहणार बेसूर, तालुका भिवापूर आणि जिल्हा नागपूर. मी शेतीमध्ये 2010पासून शेती करीत आहे. आमच्याकडे शेती नव्हती. बाबांनी एक नोकरीवर असताना WCLला नोकरीवर होते, तेव्हा WCLला एक प्रोजेक्ट उघडणार होता बेसूर साईडला. तेव्हा आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे म्हणून शेती घेण्यात आली. शेतीमध्ये काय करायचं, कसं करायचं याचं काहीच अनुभव नसतानाही मी ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन केल्यानंतर मी हळूहळू शेतीकडे वळलो. शेती आमच्याकडे फक्त 8 एकर होती जेव्हा घेतली होती तेव्हा. 8 एकरमध्ये लोक उत्पन्न, सोयाबीनचे उत्पन्न त्यावेळेस 2001-2पर्यंत 10पर्यंत उत्पन्न येत होतं. मी शेती हातात घेतल्यानंतर मला फक्त 2 एकरामध्ये 3.5 पोते सोयाबीन झालं. मला विचार आला की एवढं कसं काय, म्हणजे लोक 10 म्हणजे 20चा ॲव्हरेज घेत आहे आणि मी फक्त 3चा. त्यामध्ये चिकाटी आणि जिव्हाळ्याने हळूहळू मी त्यामध्ये आतमध्ये घुसू काम करायचा प्रयत्न केला. ॲग्रिकल्चरचे जोड असल्यामुळे थेरी नॉलेज थोडं येत राहिलं. मग पुन्हा त्याच वर्षी मी त्याच शेतामध्ये ओलिताचं साधन आमचं नहर होतं, नहराच्या पाण्याने मी गहू घेतले. त्याच शेतामध्ये 2 एकरामध्ये मला 13 क्विंटल गहू झाले. म्हणजे आपण काही करू शकतो याचं मला थोडंसं प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं आणि मी अजून शेती करायच्या विचारात आतमध्ये घुसणं प्रयत्न केले. मग शेतीमध्ये पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. जसं आपल्याला कुठं जायचं राहिलं तर गाडी घोडा राहिला आपल्याकडे तर लवकर जाता येते, किंवा आपण दुसऱ्याकडे आपण निर्भर राहिलं तर आपण वेळेवर जाता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला शेतीला सगळ्यात महत्त्वाचं पाणी महत्त्वाचं आहे. आमचं नहर डिसेंबर महिन्यात निघत होतं, म्हणजे डिसेंबर महिन्यात आम्हाला शेतीला पाणी मिळत होतं आणि नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला गहू पेरणं आवश्यक राहते, नाहीतर उत्पन्नामध्ये घट होते. हे मी आपल्या पुस्तकामध्ये वाचलं होतं. मग आपण 15-20 दिवस किंवा 1-1 महिन्याने मागं जात आहोत, त्याच्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. म्हणून मी आपल्या शेतामध्ये सोयी साधन निर्माण करायचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी मी तिथे स्थानिक बँक होती IDBI म्हणून, तिथून मी 3.5 लाखाचं लोन घेतलं. बोर केली शेतामध्ये. बोर केल्यानंतर पाणी देणं जसं लाईनीचं प्रॉब्लेम आणि वेळेवर लाईन नाही येणे, कधी लाईन असले तर माणूस नाही राहणे, असं प्रॉब्लेम येणं सुरू झालं. म्हणून मी ड्रीप सिंचनाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आणि मी नेटाफेमचं ड्रीप घेतलं आणि त्याच्यामुळे एका दिवसामध्ये मी 4 एकर ओलीत करू शकतो, 2 घंट्यामध्ये 1 एकर वावर ओलीत करू शकत होतो आणि हळूहळू त्याच्यामध्ये सामोरं येण्याचा प्रयत्न केला. आणि एक दुसरी गोष्ट अजून महत्त्वाची मला कळली की आपल्याकडे एक कृषी केंद्रवाले राहतात, ते आपल्या हिशोबाने कोणती वस्तू किंवा कोणती सीड किंवा आपल्या फर्टिलायझर किंवा आपल्याला रासायनिक खते वगैरे, रासायनिक कीटकनाशके वगैरे देतात. त्यांचा आपल्याला रिझल्ट मिळो किंवा नको मिळो, त्यांचं काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे आपण एक शेतकरी मागं आहो असं मला कळलं. म्हणून मी हळूहळू पुस्तकाचा हे करून अभ्यास करून थोडं जसं आपला बुरशी कशा प्रकारची असते, का असते त्याचं नॉलेज घेतलं. मग त्याच्यानंतर कोणत्या जसं आपल्याला तुडतुळे लागल्यानंतर आपल्याला कोणती औषधी फवारणी राहते, म्हणजे बेसिक नॉलेज घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यामुळे मला कोणत्या रोगावर कोणती औषध मारणं हे मला कळल्यामुळे समोरचा व्यक्ती माझी फसवेगिरी करू शकत नव्हता. म्हणून मी त्याच्यामध्ये सामोर हळूहळू आलो. आणि मग एक गोष्ट लक्षात आली की आपला शेती आहे, शेतीमध्ये आपला शेतीचं सामू किती आहे, आपल्या शेतीमध्ये का आहे आणि का द्यायचं आहे. आपण एक वेळ असंही राहत होती का DAP म्हटलं तर DAP देणं सुरू केलं, एकरी 2 बॅग किंवा 3 बॅग असं चालू होतं. मग त्याच्यानंतर माती परीक्षण RCFचं जे होतं, हे सगळं कशामुळे येत होतं, हळूहळू एका वर्षाचं नव्हतं हे. मी हळूहळू जिथं लटकत होतं किंवा अडत होतो त्या हिशोबाने मी सामोर जायचा प्रयत्न करत होतो. कुठून आपल्याला कोणाचं साथ मिळेल आणि त्याच्यामुळे कुठं आपण सामोर जाऊन हे प्रयत्न करत सामोर पडलो. मग त्याच्यानंतर सोयाबीनचं ॲव्हरेज खूप कमी येणं सुरू झालं. 2005पासून 7पासून खूप जास्त ॲव्हरेज कमी येणं सुरू झालं. सोयाबीन सोडून मी भाजीपाल्याकडे वळलो.
भाजीपाला ड्रीपवर चांगलं भाजीपाला येत होता. भाजीपाला मार्केट ही खूप महत्त्वाचं राहते. भाजीपाला आपण जो भाजीपाला उत्पन्न करतो तो एका वेळेस पूर्ण शेतकऱ्याचा भाजीपाला आलं तर मार्केटमध्ये एका वेळेस पूर्ण माल आला तर भाव कमी होतात. म्हणून आपण जसं मे महिन्यात किंवा जून महिन्यात आपण लागवड केली तर आपल्याला ऑगस्ट महिन्यापासून तर डिसेंबरपर्यंत चांगला भाव मिळतो. ह्या सगळ्या गोष्टीचा हळूहळू अभ्यास करत समोर पडलो. मग कापसामध्ये मी कापूस घेत होतो. कापूसची व्हेरायटी वगैरे येत होती. तर अशा व्हेरायट्या होत्या की काही व्हेरायट्याला खूप कमी बोंड आणि काही व्हेरायटीला खूप जास्त बोंड. तर जशी व्हेरायटी आपली सगळ्यांना माहीत असेल अजित 155 व्हेरायटी आहे. ती व्हेरायटी खूप चांगली आहे. त्याच्यातच अजितमध्ये 199 व्हेरायटी आहे. ती त्याच्यामध्ये बोंड थोडा मोठं राहतं, 7-8 ग्रामचं राहतं, पण त्याच्या संख्या खूप कमी राहते. तर हळूहळू सामोर म्हणजे कसं आहे अनुभवांमुळे सामोर वळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला पराठीमध्ये चांगलं यश मिळालं. मी ड्रीपवर 25-26पर्यंत ॲव्हरेज घेतलं आहे त्यावेळेस. आजपासून 2013ची गोष्ट आहे. आता तेवढा ॲव्हरेज भांडायला खूप मेहनत करावी लागते. आणि जसं मित्रमंडळी आमचे जे होते आम्ही एक ग्रुप म्हणून काम करत होतो. जसं मला नाही समजलं तर माझे मित्र मला समजत होते या रोगावरचं औषध असं आहे किंवा हे रोग याच्यामुळे येते. जसं मला वाटलं का हा बुरशीचा रोग आहे तर कोणी सांगत होते की जसं आपला थिप्स किंवा माईटचा रोग आहे. म्हणजे कसं आहे ग्रुपमध्ये एक दुसरा विचार देवाणघेवाण करून आम्ही एक दुसऱ्यासोबत संपर्कात राहून दूर शेती असल्यानंतरही त्यांच्या शेतावर अगर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही जायचं. माझ्या शेतावर अगर प्रॉब्लेम आला तर ते सगळे एका वेळी येऊन आम्ही डिस्कस करून काम करत होतो. आणि त्यामध्ये हळूहळू यश मिळणं सुरू झालं. आणि यश मिळाल्यानंतर मला 2017मध्ये 2013-14चा पुरस्कार मला आता 17मध्ये मिळाला. एवढं बोलून मी 2 धन्यवाद सर. यानंतर श्री सचिनजी सारडा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो, सारडा सर आपण आपले अनुभव शेअर करावेत. प्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधू, मंचावर उपस्थित सर्व राज्य शासन पुरस्कर्ते आणि उत्कृष्ट शेतकरी, मी सचिन दामोदर सारडा, मुक्काम पोस्ट शिरपूर जैन, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आमच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर शेतीमध्ये पूर्ण पाण्याची व्यवस्था होती. परंतु माझं शिक्षण सुरू होतं. BComचं माझं फायनल इयर असताना अचानक वडिलांची बायपास सर्जरी झाली. वडिलांची बायपास सर्जरी व भाऊ अपंग असल्यामुळं माझ्या घरच्या 10 एकर शेतीचं काय होईल याची चिंता सर्वाला लागली. परंतु मी त्याच्यामध्ये न डगमगता माझे शिक्षण अर्धवट सोडले व माझ्या 10 एकर शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पारंपरिक पिके जे आमचे वडील घेत होते, सोयाबीन, हरभरा आणि तूर, घेतला तर गहू, त्याच्यामध्ये खर्च वजा जाता काही जास्त आम्हाला त्याच्यामध्ये पैसे उरत नव्हते. नंतर 2012पासून मी शेती करत आहे. तर मी जेव्हापासून 2012पासून शेतीमध्ये पीक व पिके घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून, पाणी होतं परंतु जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. तर सुरुवातीला मी सर्वप्रथम पूर्ण शेतामध्ये पाईपलाईनची व्यवस्था केली व ठिबक सिंचनाच्या साहाय्याने मी 2012मध्ये केळी लावली. केळी आणि हळद म्हटलं हे 2च मुख्य पिके आपल्याला ठेवायचे आहेत. बाकी सोयाबीन, तूर वगैरे ते तर आहेच, परंतु याच्यावर लक्ष केंद्रित करून याच्यामधून आपल्याला कसे उत्पन्न घडवून आणता येईल जास्तीत जास्त याच्यावर मी लक्ष दिलं. कारण की वाशिम जिल्ह्यामध्ये केळी नाहीच्या बरोबरीच आहे. 1-2 प्लॉट असतील तर असतील, कारण की पाणी भरपूर लागते आणि ते आपल्याकडं होतं. त्याच्यामुळं मी मुक्ताईनगरवरून महालक्ष्मी जातीचं बेनं आणलं. 1 एकर शेतामध्ये मी त्या बेण्याची लागवड केली. जवळपास 1550-1555 झाडं माझे त्याच्यामध्ये बसले. त्याला ड्रीपची व्यवस्था केली.
व रोज त्याला स्वतः तिथे उपस्थित राहून स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन रोज जेवढा त्याला डोस पाहिजे खताचा, तेव्हा व्हेंचुरीमधून मी तेवढा डोस रोज त्याला सकाळी 2 तास मी शेताला द्यायचो. आणि जे माझं केळीचं घडाचं जे वजन पडलं होतं ते जवळपास 35 ते 40 किलोचं एक घड होतं. एका माणसाला ते घड असं साधारणतः उचलत नव्हतं. बगीचा पूर्ण जिल्ह्यातले लोक पाहायला आले की बुवा केळीचा बगीचा इतका चांगला आणि इतका येऊ शकत नाही. परंतु मी लोकांना सांगितलं की जे येत नाही तेच आपण प्रयोग करून की ज्याच्यामधून आपण जास्त उत्पन्न कसं घेऊ याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मी 2012ला एका एकरामध्ये पूर्ण खर्च वजा जाता मला 2,20,000 रुपये त्याच्यामध्ये पूर्ण उरले. हा माझा पहिल्याच वर्षीचा प्रयोग होता. त्याची दखल आमच्या वाशिम जिल्हा परिषदेचे पूर्ण अधिकारी वगैरे सर्व आले होते. त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही राज्य शासनाचे जे पुरस्कार मिळतात त्यांना प्रस्ताव पाठवा. 2013ला प्रस्ताव पाठवायला सुरुवात केली. 2014चा प्रस्ताव तयार करून पाठवला आणि राज्य शासनाने त्याची दखल घेऊन वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2014चा यावर्षी आम्हाला देऊन मुंबई येथे सर्व पुरस्कर्ते सुद्धा सहकारी माझ्यासोबत होते. आदरणीय मुख्यमंत्री साहेब व महामहिम राज्यपाल साहेब व इतर खात्याचे सर्व मंत्री, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, दुग्धविकास मंत्री यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्हाला मुंबईला बोलावून त्यांनी खरंच इतका मोठा आम्हाला म्हणजे सन्मान केला आमचा की आम्ही आयुष्यात पण त्याचा विचार करू शकत नाही. सांगायचं तात्पर्य हेच की नोकरीच्या मागे न लागता आपण जर आपल्या घरच्या शेतीकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर नोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न आपण शेतीमधून काढू शकतो. हेच मला एवढं इथं सांगायचं आहे. आणि ॲग्रोव्हिजन आयोजकांनी मला इथे बोलावून आमच्या पुरस्कर्त्यांना जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. विदर्भामध्ये पुरस्कारप्राप्त शेतकरी यांचा जर विचार केला तर एका संख्येच्या बाबतीत तरी ती संख्या खूप कमी दिसते. कृषी क्षेत्रातला सर्वोच्च जो पुरस्कार समजला जातो कृषी रत्न, विदर्भात आत्तापर्यंत गेल्या 15-20 वर्षामध्ये फक्त एकाच व्यक्तीला मिळाला, तो म्हणजे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, कृषी शेतकरी संशोधक शास्त्रज्ञ असं म्हणूया आपण, दादाजी खोब्रागडे यांना. यापूर्वी ते ॲग्रोव्हिजनमध्ये येऊन त्यांनी त्यांची यशोगाथा सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. एका प्रदर्शनाचं उद्घाटनच त्यांच्या हस्ते झालेलं होतं ॲग्रोव्हिजनचं. या ठिकाणी हा जो विषय आणि शेतकरी बोलवले गेलेले सगळे पुरस्कारार्थी हे 2014 सालचे पुरस्कारार्थी आहेत. आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं. काही जणांना शेतीच्या कामामुळे येता येणं शक्य झालेलं नाही आहे. जे सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून हे 4 जण उपस्थित आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधला श्री रवींद्र मेटकर सर, जे अमरावतीचे आहेत. त्यानंतर रियाज कन्नोजे साहेब, जे भिवापूर नागपूरमधले आहे आणि त्यांनी भाजीपाला उत्पादनाची जोड शेतीला आणखी देऊन पारंपरिक शेतीला यश मिळवलेलं आहे. आत्ता आपल्याशी संवाद साधला युवा शेतकरी सचिनजी सारडा, जे मालेगाव वाशिममधले आहेत आणि त्यांनी पारंपरिक शेतीला आपण जे म्हणतो की केळी, जळगावचं पीक केळी किंवा बाकीचं आले हळद म्हणलं का सातारा, आपल्या शिवाराच्या फक्त गाव शिवाराच्याच नाही तर विभागाच्याही बाहेरची पिकं त्यांनी अतिशय यशस्वीपणे केली का जी पाहायला ही पिकं मूळ ज्या भागात लोकप्रिय आहेत तिथले शेतकरीसुद्धा येऊन पाहतात. तर यानंतर जे आपल्या समोर यशोगाथा सादर करणार आहेत ते आहेत विदर्भातले गेल्या वर्षभरातले किंवा 2014 सालचे एकमेव कृषी भूषण पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे 2014 सालचा, ते भंडारा येथील श्री शेषराव निखाडे सर. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली यशोगाथा शेअर करावी. ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले शेतकरी मित्र आणि आयोजक तसेच आमचे पुरस्कारी मित्रमंडळी, आपण विदर्भाचा जर विचार केला तर इथं आणि भंडारा जिल्ह्याचा विचार केला, नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर इथं मुख्य पीक भातच पीक होतं आहे. आणि भंडारा जिल्हा प्रमुख पीक म्हणून भात पीक म्हणून प्रसिद्ध आहे. आपण या भात पिकासाठी काहीतरी नवीन करावं या उद्देशानं आपण 1997-98 पासून सुरुवात केली. 2001-2च्या कार्यकाळात आम्ही आंब्याची बाग उभी केली.
आणि त्याचबरोबर एक केळीचा पीकसुद्धा घेण्याचा विचार केला. 2, 4 आणि 5 या वर्षात आपण केळीचं भंडारा जिल्ह्यात एकमेव प्रयोग करून आपण लाखणी तालुक्यातसुद्धा जवळपास 50 हेक्टरची उत्पादन क्षमता म्हणजे पीक पद्धती अवलंबिली. केळीचं पीक भरघोस आलं. आमच्याही केळीच्या घडाचं वजन 35 ते 40 किलो होतं. सुरुवातीला सर्व जिल्हा परिषद आणि सर्व अधिकारी या अधिकाऱ्यांनी आमच्या शेतीची पाहणी केली. सर्वांनी पुरस्कारासाठी अर्ज केला आणि 2007ला मला शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला. आता शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला म्हणून आपण थांबणे नाही किंवा आपण आपली पद्धती बंद करणे नाही. आपण प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन जास्तीत जास्त देण्याचं ठरविलं आणि त्यानिमित्तानं आपण पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, केरळ अशा विविध राज्याचा दौरा केला. तेथील परिस्थितीची अवलोकन केली. त्यातील आपल्याला काय सुधारणा करता येईल याचा विचार केला आणि आपण केळी आणि हळद याचं उत्पादन केलं. ज्या वर्षी आपण 250 रुपये किलोनं हळद घेतली त्यावेळी मी जवळपास 20 टन हळद बिजात म्हणून 100 रुपये किलोच्या भावानं विकला आणि भरपूर हळद उत्पादन घेण्यासाठी शेतकरी सरसावले. परंतु पुढच्या वर्षी 80 रुपये किलोप्रमाणे हळद विकावं लागली आणि आमची शेतकरी वर्ग नाराज झाला. अशा पद्धतीने पीक पद्धती जर आपण फेरफार करत गेलो तर आपणही सुद्धा त्या विचारात पडतो. सरकारही काय करणार? सरकार तुमच्या भाजीपाल्याच्या किंवा पिकाची पद्धती ठरवून देणार नाही, ते आपल्यालाच करावं लागणार आहे. शेतकऱ्यांना फक्त मजूर वर्गाची काळजी आहे. आपण वेळेवर पीक घेऊ पण मजूर उपलब्ध नाही, त्यामुळे आपण काळजीत पडतो आहे. त्यामुळे आपण पीक लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. ज्या सांगली सातारा जिल्ह्यात किंवा ऊसाचा पट्टा आहे तेथील शेतकरी सांगतात, पंजाबमध्ये सांगतात का आम्ही जर ऊस लावलो तर शेतात म्हणजे घुसण्याची गरज नाही, गोटा मारून पाहिला तर पाणी आहे का म्हणून समजते. सभोवताल शेताला 4 व्हीलरने चक्कर मारतो आणि आमचं ऊस बिनधास्त असतं. असंच आमच्या धानाची पद्धती आहे. धानात पाणी भरून ठेवावं लागतं, पाण्याची मुबलकता असावी लागते, पाणी भरपूर लागते आहे. पण विजेचा जर विचार केला तर 1 किलो तांदूळ पिकवण्यासाठी जवळपास 27 लिटर पाण्याची गरज पडते आणि एवढा पाणी आपण 1 किलो तांदळाच्या 30-40 रुपयाच्या किलोच्या तांदळासाठी एवढा पाण्याचा अपव्यय करतो आहे. हेही शासनाच्या लक्षात आलं आहे. बहुतेक यावर्षी आता उन्हाळी धान पिकासाठी बंदी आणण्याचा विचार चालू आहे म्हणतात. पण आपण जर धान पिकवत असलो तर धानाची किंमत किती आहे आणि पाण्याचा अपव्यय किती याचासुद्धा शेतकऱ्यांनी विचार करावा. आपणही तांदळाच्या बाबतीत भंडारा जिल्हा प्रसिद्ध आहे. आपणही तांदूळ लावतो आहे. माझ्याजवळ आता 6 एकर शेती आहे, पण धानाची पद्धती 1-1 एकरावर जवळपास 5-7 पद्धतीच्या धान लावलेला आहे. मी ज्यावेळी धान निर्माण केला त्यावेळी ॲग्रोविजन नागपूरला कृषी प्रदर्शनी होते डिसेंबर महिन्यात. तिथं प्रत्येक चिल्लरप्रमाणे सुवासिक आणि स्वतःचा माल उत्पादित केलेला आपण चिल्लर विक्री केलेला आहे आणि सर्वात उत्कृष्ट पद्धतीने विकलेला आहे. असा प्रत्येक शेतकऱ्यांनी माल तिथं विकला आहे. आम्हीसुद्धा विकलो आहोत. त्यात हळदीचं उत्पादनसुद्धा पावडर करून आम्ही विकलेली आहे. आता नवीन पद्धतीनुसार आम्ही फणसची बाग तयार केलेली आहे. अननस लावलेला आहे. आता अननसची पद्धती तयार आहे. याचबरोबर माझा एक ध्येय होता शेतकऱ्याची मदत करणे आणि शेतकऱ्यांची पीक पद्धती दुरुस्त करून त्यांच्या भात पीक म्हटलं तरी काहीतरी अडचणी आहेत. लेबरची अडचण आहे. त्यासाठी आम्ही रोवणी यंत्राची उपलब्धता केली. लोकांची रोवणी करून देतो आहोत. आपण परे भरून देतो आहोत. त्यांची चिकलणीसुद्धा करून देतो आहोत आणि यावर्षी आपण धान कापणीसुद्धा प्रयोग केले आहेत. जवळपास 150 एकराचे आम्ही आता धान कापून दिलेलो आहे. आमचा एकच ध्यास आहे शेतकऱ्यांची मदत करणे, त्यांची कामं आटोपत करणे. शासनालासुद्धा अशी माझी विनंती राहील, शेतकऱ्याची गरज किंवा लक्षात आहे. आपण सर्व मजूर समस्येसाठी बोलतो आहोत. माझे तर असं मत आहे रोजगार हमीचे कामं शासनाने दुसऱ्या पद्धतीने करावं. रोजगार हमीसाठी जो पैसा देतो आहे मजुराच्या उपलब्ध तो त्यांना सरळ हाताने मदत करावी. महिन्याचे पैसे द्यावं, पण त्या जर काम करण्यातून तिथून वगळले जर आम्हाला त्यांची उपलब्धता जर शेतीसाठी झाली तर माझा शेतकरी बंधू सुस्थितीत राहील. त्यांना शेतकऱ्यांची उत्पादना वाढवण्यासाठी मदत होईल आणि मजूर क्षमता वाढल्यामुळे आपण कोणतेही पीक घेता येत असतो. माझ्याच धराणा किंवा आमच्या भागातील सोना जवस काढणं बंद केलं. लाखोरी काढणं जेमतेम आहे. दुसरं जे पिकं घेतो आहे, करडी घेतो आहे, फल्ली घेतो आहे, लेबरमुळे काही घेत नाही. कारण जवसाचं पीक आहे, 2-4 दिवसात जर काढणी झालं तर ठीक, नाहीतर पूर्ण भुईसपाट होईल. त्याचे उत्पादनही मिळत नाही. मजूर तुम्हाला त्यावेळी उपलब्ध होत नाही. आमच्या इथं जवळपास रोजगार हमीचे कामं जर चालू झाले तर एकही मजूर तुमच्या शेतावर येण्यासाठी तयार होत नाही आणि आमचे पिकं उद्ध्वस्त होतं. आमची मूळ किंमतसुद्धा निघत नाही. म्हणून आपण त्या पद्धतीचा जर विचार केला तर याच पद्धतीत शेतकऱ्यांची मदत, त्यांची यांत्रिकीकरणाची पद्धत,
त्यात होणारा बदल आणि पीक पद्धतीत बदल हे सर्व करून आपण याचा समन्वय साधावा आणि हे सर्व प्रयोग आपण आपल्या शेतीत करतो आहोत. या उद्देशानं 2014 सालचं यावर्षी जे पुरस्कार झालं त्या शेतीनिष्ठ 2007च्या कार्यक्रमात भर घालून यावर्षी महाराष्ट्र सरकारनं मला कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. त्यावेळी राज्यपाल महोदयानं आणि मुख्यमंत्र्यानं अभिनंदन केलं आहे. आणि या पीक पद्धतीत आपण सर्वांची मदत करावी या हेतूनं आणि ज्यांना कोणाला मदत पाहिजे आहे त्यांना मदत उपलब्ध करून देण्याचं आमचं अभिवचन आहे. आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी तयारी ठेवतो आहोत. या सर्वांच्या या शेतकरी वर्गाने मदत घ्यावी अशी विनंती आहे. सर्व मान्यताप्राप्त पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अतिशय आभार. आपण सर्वांनी आपल्या आयुष्याचा, आपल्या शेती व्यवसायातील प्रगतीचा प्रवास सर्वांसमोर मांडलात, सर्वांना खुला केलात आणि यापुढेही मार्गदर्शनासाठी आपण उपलब्ध असणार आहात सर्व शेतकरी बांधवांना. त्याबद्दल आपलं सर्वांचं करावं थोडं कौतुक थोडं आहे. मी ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीनं, ॲग्रोव्हिजनच्या वतीनं सर्वांचं आभार मानतो आणि ही कार्यशाळा आत्ता या क्षणी एवढ्यापुरती संपली.